नमस्कार. मी प्रिया वाकडे. सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विदर्भाची प्रियो या आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. दोस्तांनो, आजचा महाराष्ट्र पाहताना अनेकदा प्रश्न पडतो की आपण नेमकं कुठे चाललो आहोत. राजकारणातील अस्थिरता, मूल्यांची होणारी घसरण आणि समाजात घडलेली असुरक्षिततेची भावना आज जिजाऊच्या संस्काराची महाराष्ट्राला नितांत गरज वाटते. आजच्या काळात जेव्हा सगळीकडे स्वार्थ आणि सत्तेची ओढाताण दिसते, तेव्हा घराघरात जिजाऊसारखी माता हवी आहे असे वाटून जाते, जी केवळ पुत्र नाही तर एक राष्ट्रनेता घडवे. आज आपल्याला जी परिस्थिती कठीण वाटते, त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती हा अंधार 400 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रात होता. भारतातील त्या काळात परकीय आक्रमण, राजकीय अस्थिरता आणि सततचा संघर्ष चालू होता. समाजव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली होती. पण अशाच कठीण काळात उदयास आले एक तेजस्वी आणि करारी व्यक्तिमत्व. ते म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊंचा जन्म आपल्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचे वडील लखुजी जाधव हे पराक्रमी आणि स्वाभिमानी सरदार होते, तर आई म्हाळसाबाई ह्या अत्यंत संस्कारी आणि खंबीर होत्या. जिजाऊच्या आयुष्याची सुरुवातच संघर्षानं झाली होती. दरबारातून परतताना आलेल्या गोंधळात त्यांच्या थोरल्या भावाचा मृत्यू झाला. काही काळातच निजामशहाने अत्यंत कपटाने लखुजी जाधव आणि त्यांच्या पुत्राचा भर दरबारात हत्या केली. वडील आणि भावाचा एकाच वेळी झालेला हा शेवट जिजाऊसाठी प्रचंड मोठा धक्का होता. कोणत्याही सामान्य स्त्रीने अशा वेळी हार मानली असती, पण जिजाऊंनी या दुःखालाच आपली शक्ती बनवलं. शहाजी राजांच्या स्वराज्यासाठी चाललेल्या सततच्या संघर्षामुळे जिजाऊच्या जीवनात मोठी अस्थिरता निर्माण झाली होती. पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीला स्वतःला आणि बाल शिवबांना खचू दिलं नाही. म्हणतात त्या काळात भोसले घराण्यातील मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असे. एका घटनेने एका स्त्रीचे झालेले अपहरण पाहून जिजाऊचे मन हेलावून गेले आणि स्त्रियांना सन्मानाने जपता येईल असे स्वराज्य असावे हा त्यांचा निश्चय अधिक पक्का झाला. जिजाऊंनी धर्मापलीकडे जाऊन माणुसकी जपण्याचे संस्कार शिवरायांना दिले. त्यांच्या विशाल हृदयाचे उदाहरण म्हणजे मता नावाची वृद्ध मुस्लिम कलावंती, जिच्या म्हातारपणाची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी स्वीकारली होती. जिजाऊचे संपूर्ण आयुष्य म्हणजे केवळ त्याग आणि कष्टाची एक न संपणारी गाथा होती. आयुष्याची कित्येक वर्ष त्यांनी फक्त एका स्वप्नासाठी वेचले होते आणि ते सोन्याचा दिवस अखेर उजाडला. आपल्या पराक्रमी पुत्राला, आपल्या शिवबाला रायगडाच्या सिंहासनावर छत्रपती म्हणून बसताना त्यांनी हे पाहिलं. तो राज्याभिषेकाचा सुवर्ण सोहळा म्हणजे जिजाऊच्या आयुष्याचे सार्थक होते. ज्या स्वराज्यासाठी त्यांनी स्वतःचे सुख आणि संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, ते स्वराज्य आता सत्यात उतरलं होतं. जणू या पवित्र सोहळ्याचीच त्या वाट पाहत होत्या. मनातली जिद्द पूर्ण झाली. डोळ्याचे पारणे फिटले आणि स्वराज्याचा हा इतिहासाला बदलणारा काळ आपल्या पुत्राच्या हाती सोपवून अवघ्या काही दिवसातच या थोर माऊलीने जगाचा निरोप घेतला. त्या केवळ राजमाता नव्हत्या, तर त्या वीरमाता आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्मात्या होत्या. आजही त्यांचे जीवन, धैर्य आणि राष्ट्रनिर्मितीचा सर्वोच्च आदर्श आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपणास जिजाऊ जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विदर्भाची प्रियू या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.